जळालेल्या बसमध्ये जनार्दन हंबर्डीकर याच्या दुष्कृत्याचे पुरावे अजूनही दिसतात। व्योमा ग्राफिक्स कंपनीतील बेंजामिन केमिकल चोरून जनार्दन हंबर्डीकर यांना आपल्या ड्रायव्हरच्या सीट खाली ते लपवून ठेवलेलं होतं। त्याचबरोबर त्यानं त्या ठिकाणी काही कापडी चिंध्या देखील आगीने लवकर भडका घेण्यासाठी ठेवल्या होत्या आणि त्या कापडी चिंध्या अजूनही बसमध्ये जळालेल्या दिसतात। या संदर्भात प्रत्यक्षदर्शींशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी पाहूयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परिसरामध्ये परवा सकाळी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या वाहन चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी स्वतःच्याच कंपनीची 4 चाकी मिनी बस पेटवून आपल्याच कंपनीतील 4 जणांचा बळी घेतला होता। मी सध्या त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती। आपण पाहू शकतो की जी मिनी टेम्पो ट्रॅव्हलर बस जनार्दन हंबर्डीकरने पेटवली होती ती बस इथे येऊन धडकली होती आणि त्यावेळी अगदी सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी वाहतूक कमी होती। मात्र या ठिकाणी काकडे नावाचं जे दाम्पत्य आहे ते मॉर्निंग वॉकला आलं होतं आणि ते ह्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत। त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी काही बचाव कार्य देखील केलं होतं। दररोज सकाळीप्रमाणे आम्ही मॉर्निंग वॉकअपला आलो होतो या साईडला। तर सकाळी जात असताना आम्ही समोरून आम्हाला काही अंतरावर एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पेटलेल्या अवस्थेत येताना दिसली। त्याचे दोन्ही दरवाजे ओपन होते। गाडी ड्रायव्हर नसल्यामुळे कधी इकडे धडकायची कधी इकडे धडकत गाडी खाली आमच्या दिशेने येत होती। त्यावेळेस आम्हाला कळालं नाही कुठं जावं कुठं पळावं। गाडीने अचानक इथं ज्यावेळेस धडकली गाडी डिवायडरला त्यावेळेस मोठा पेट जास्त घेतला। पहिला ही आग चालू होती त्याच्यानंतर जाळ थोडा जास्त वाढला। त्याच्यानंतर इथं एक समोर झाड आहे या झाडाला येऊन ती बस धडकली तिथं। तर लोकांना बाहेर निघता नाही आलं कारण की त्याचे दरवाजे विंडो पूर्ण बंद होते गाडीचे। काही अंतरावरती तिथं जेव्हा गाडी दिसली त्यावेळेस मी आणि या शेजारची कंपनी आहे त्या कंपनीतल्या काही हे होते कर्मचारी। त्या कर्मचाऱ्यांनी आम्ही मिळून त्या गाडीचे मागच्या ग्लास आणि साईडच्या ग्लास फोडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातनं ज्यावेळेस तिथं गाडी धडकली त्यावेळेस एक व्यक्ती चालू ते काच फोडल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं। ते गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।